नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 सन 2025-26 यामध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंतचे सर्व व्हिडिओ बघत आहोत। आजचा जो आपला पेपर होता मराठीचा, यामध्ये मराठीसाठी दुसरी ते पाचवी मध्ये आलेले प्रश्न, त्यांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची याची माहिती आपण बघत आहोत। बघा, तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला यापूर्वीचे व्हिडिओ आणि यानंतर होणाऱ्या परीक्षांचे सरावासाठीचे पेपर जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथीचा मराठीचा पेपर बघणार आहोत। इयत्ता चौथीसाठी बघा, ही परीक्षा असणार आहे एकूण 40 गुणांसाठी, ज्यामध्ये परीक्षेसाठी लेखी असणार आहे 30 गुण, तोंडी असणार आहेत 10 गुण। तोंडीसाठी पहिला प्रश्न बघा, खालील चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। आता बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्राचं निरीक्षण करायला सांगायचं आहे व काही प्रश्न विचारायचे आहेत। ज्यामध्ये प्रश्न आहे, चित्रातील मुलगी बाकावर बसलेल्या आई बाबांबरोबर काय बोलत असेल ते सांग। रेल्वे किंवा बसमधून प्रवास करत असताना तुला आलेला एखादा अनुभव सांग। गाडी किती नंबर फलाटावरून निघाली आहे ते सांग। योग्य उत्तरास या ठिकाणी योग्य गुण मिळणार आहेत। खालील परिच्छेदाचे समजपूर्वक वाचन कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। विद्यार्थी हा उतारा वाचणार आहेत व या उतार्यावर विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे देणार आहेत। त्यानंतर बघा, आपली असणार आहे लेखी चाचणी। यामध्ये जो प्रश्न आहे तो खालील परिच्छेद वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही, एकूण 5 गुणांसाठी। मागील आठवड्यात आंबेड गावाजवळील रस्त्यालगत अनेक झाडी तोडली गेली, त्यामुळे पक्षी व लहान प्राणी बेघर झाले। वाटसरूंना सावली मिळेनाशी झाली। हे पाहून शाळेतील काही मुलांना वाईट वाटले। त्यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचे ठरवले। गावकऱ्यांनी मुलांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला, त्यामुळे वृक्षतोड थांबली आणि वृक्षारोपणही झाले। बघा, पहिला प्रश्न आहे, आंबेड गावाजवळील झाडे तोडल्यामुळे झालेले नुकसान। तर काय नुकसान झालेलं आहे? त्यामध्ये पक्षी आणि लहान घरे, प्राणी बेघर झालेले आहेत, त्याचबरोबर वाटसरूंना सावली मिळेनाशी झालेली आहे। मुलांनी उपक्रम राबवलेला आहे एक पेड माँ के नाम। वृक्ष संवर्धनाचे फायदे तुझ्या शब्दात लिही। बघा, आता वृक्ष संवर्धनाचे फायदे या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या ह्याच्यानुसार लिहिणार आहेत। जसं की झाडे आपल्याला फळे देतात, झाडापासून आपल्याला लाकूड मिळतं, त्यापासून आपण फर्निचर बनवतो। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेनुसार आलेल्या योग्य उत्तराला या ठिकाणी 2 फायद्यांना 2 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। खालील घोषवाक्य पूर्ण करून लिही। झाडेच झाडे लावूया, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेनुसार पूर्ण केलेल्या घोषवाक्याला 1 गुण मिळणार आहे। त्यानंतर बघा, खालील प्रसंग वाच व संवाद लिही। तू दुकानात गेल्यावर एखादी वस्तू खरेदी केली आणि दुकानदाराने तुला 50 रुपये परत देण्याऐवजी 100 रुपये दिले, तर अशा प्रसंगी दुकानदार व तुझ्यात झालेला संवाद लिही। बघा, आता या ठिकाणी विद्यार्थी सांगणार आहे, मी म्हणजे काका, चुकून तुमच्याकडून 50 रुपये जास्तीचे आले। दुकानदार म्हणणार आहे, अरे वा, हो का, मला तर लक्षातच आलं नाही। पण मुलगा म्हणतो, तुम्हाला लक्षात नाही आलं म्हणून काय झालं, माझ्या लक्षात आलं, मी हिशोब केला तेव्हा 50 रुपये माझ्याकडं जास्तीचे आले। दुकानदार म्हणणार, अरे वा, शाबास, खूप हुशार आहेस। मुलगा म्हणतो, धन्यवाद काका। दुकानदार म्हणतो की तुझ्यासारखा प्रामाणिक मुलगा खरंच खूप चांगली गोष्ट आहे। मुलगा म्हणतो, धन्यवाद काका। दुकानदार म्हणतात, शाबास, असाच प्रामाणिक रहा। किंवा विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी संवाद लिहून पूर्ण करणार आहेत। त्यानंतर खालील कृती पूर्ण कर। आता बघा, खालील चौकटीत दिलेल्या शब्दांशी संबंधित शब्द लिही। आता बघा, संबंधित शब्द आपल्याला लिहायचे कशा संदर्भात आहेत? क्रीडा स्पर्धा। क्रीडा स्पर्धाशी संबंधित शब्द असणार आहेत खेळ, मैदान, संघ, खेळाडू, त्याचबरोबर ग्राउंड, खेळाचं साहित्य, असे खेळासंदर्भातील, क्रीडा स्पर्धेसंदर्भातील 4 शब्द लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील जाहिरात वाच व प्रश्नांची उत्तरे लिही। बघा, दुर्ग भ्रमंतीची 20 वर्षांची परंपरा असलेल्या पर्वत मित्र संस्था पनवेल यांच्यातर्फे सहलीचे आयोजन। खास बालमित्रांसाठी मे
व नोव्हेंबर या 2 महिन्यात सुट्ट्यांमध्ये एकदिवसीय सहल. चला जाऊया तिकोनाला. हे पाहता येतं. काय पाहता येतं यामध्ये? तिकोना दुर्ग, तिकोना तलाव, स्वयंभू महादेव मंदिर, सातवाहनकालीन गुहा. शुल्क आहे, यासाठी लागणारी फीस आहे 850 रुपये फक्त. सकाळची निहारी म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण व पनवेल ते पनवेल प्रवासासहित. वयोगट आहे 8 ते 10 वर्ष. अधिक माहितीसाठी आपल्याला कुणाला संपर्क करायचा आहे? पर्वत मित्र संस्था पनवेल यांना. यावर आधारित पहिला प्रश्न आहे, एकदिवसीय सहलीचे शुल्क किती? आपल्याला या ठिकाणी शुल्क दिलेलं आहे 850 रुपये. खालील कृती पूर्ण कर. सहलीला पाहायला मिळणारी कोणतीही 2 ठिकाणं. आता बघा, या ठिकाणी सहलीला पाहता येणारे ठिकाणं आहेत तिकोना दुर्ग, तिकोना तलाव, स्वयंभू महादेव मंदिर, सातवाहनकालीन गुहा. 1, 2, 3, 4 या 4 पैकी कोणतीही 2 ठिकाणं विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याला या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर तिकोना ही खालीलपैकी काय आहे? योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण कर. बघा, आता तिकोना हा काय आहे? दुर्ग म्हणजेच किल्ला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण कर. प्रश्न आहे, अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिही. बघा, आता वाक्य दिलेलं आहे, आजोबा बागेत फिरत होते. याचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. आजोबाचं पुल्लिंगी स्त्रीलिंगी करायचं आहे आजी. आजी बागेत फिरत होती. खालील वाक्य वाच व अयोग्य शब्द खोड. शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांवर गुंजारव करण्याची, केकारव नाही, या ठिकाणी गुंजारव करणाऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली. दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण कर. कष्टाळू या विशेषणाचा उपयोग करून वाक्य तयार करून लिही. बघा, आता या ठिकाणी कष्टाळू शब्द वापरून विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार वाक्य तयार करणार आहेत. उदाहरणार्थ, माझी आई फार कष्टाळू आहे. त्यांनी तयार केलेल्या योग्य वाक्यासाठी या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. मुलगी रोज अभ्यास करते. वरील वाक्यातील नामाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिही. बघा, मुलगी रोज अभ्यास करते यामध्ये नाम आहे मुलगी, त्याचं वचन बदलायचं आहे. मुलगी हे एक वचन आहे, याचा अनेक वचन होणार आहे मुली. मुली रोज अभ्यास करतात. या ठिकाणी या वाक्यासाठी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मी सायकल बोलते या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे 5 ते 6 ओळीत निबंध लिही. बघा, आता या ठिकाणी दिलेला विषय आहे मी सायकल बोलते. मग आता यासाठी दिलेली काही मुद्दे आहेत, जसं की परिचय, गरज, फायदे किंवा उपयोग आणि संदेश. तर या ठिकाणी आपल्याला निबंध, थोडक्यामध्ये निबंध लिहायचा आहे. विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी निबंध लिहिणार आहेत. जसं की नमस्कार, मी सायकल बोलते. सध्याच्या काळामध्ये माझी तेवढीशी गरज नाही, किंवा सध्या माझ्या काळामध्ये सध्याच्या या काळामध्ये मी सर्वांना फार गरजेची आहे किंवा उपयोगी आहे. म्हणजे सध्या वाढत जाणारा पेट्रोल किंवा डिझेलचा भाव, म्हणजे ह्या सर्व गोष्टी चा विचार करून या ठिकाणी सायकल किती उपयोगी आहे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर लिहिलं आणि त्यातून जर संदेश दिला की सायकल वापरणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी आपल्या लिखाणाची मांडणी केली तर त्यांच्या योग्य लिखाणानुसार 5 ते 6 ओळींना त्यांना या ठिकाणी 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिही. बघा, आपल्याला या ठिकाणी पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलेलं आहे, ज्यावर अकबर आणि बिरबलचं चित्र आहे आणि वरील शीर्षक दिलेलं आहे अकबर बिरबलच्या मजेदार गोष्टी. प्रश्न पहिला आहे, पुस्तकाचं शीर्षक असणार आहे अकबर बिरबलच्या मजेदार गोष्टी. गोष्टीतील पात्र. आता बघा, या ठिकाणी गोष्टीतील पात्र कोण असणार आहेत? अकबर आणि बिरबल. पुढचा प्रश्न आहे, पुस्तकातील गोष्टी कशा आहेत ते खाली दिलेल्या पर्यायामधून ओळख व रिकाम्या जागेत लिही. बघा, आता ह्या गोष्टी पुस्तकाच्या शीर्षकावरच लिहिलेलं आहे की ह्या गोष्टी आहेत मजेदार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संगणकावर मजकूर टाईप करत असताना काही चुकीची विरामचिन्हे दिली गेली आहेत, ती दुरुस्त करून पुन्हा लिही. दुकानदाराकडून साखर. आता बघा, या ठिकाणी चुकीचं आलेलं आहे साखर, या ठिकाणी कॉमा असायला पाहिजे होता. दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले. मोहन दुकानदाराला पैसे दिलेस का? या ठिकाणी पूर्णविरामाऐवजी प्रश्नचिन्ह असायला हवं होतं. या ठिकाणी ही 2 योग्य चिन्ह वापरून विद्यार्थ्यांनी वाक्य लिहिल्यानंतर त्याला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत.
त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालील चित्रे बघ व मुद्द्यांच्या आधारे तुझ्या शब्दात गोष्ट तयार करून लिही. बघा आता या ठिकाणी गोष्टीसाठीचे दिलेले मुद्दे आहेत संदीप, जखमी पोपट, औषधोपचार, शिक्षक व वर्गमित्र, पोपटाचे स्वातंत्र्य. या ठिकाणी विद्यार्थी त्याच्या कल्पकतेनुसार लिहिणार आहे की संदीप नावाचा एक मुलगा असतो. तो रस्त्यावरून जात असताना त्याला दिसतं की एक पोपट रस्त्यामध्ये जखमी होऊन पडलेला आहे. तो त्या पोपटाला घेऊन डॉक्टरकडे जातो. त्या ठिकाणी डॉक्टर मॅडम त्या पोपटाच्या जखमेला मलमपट्टी करतात. तेवढ्यात संदीपचे सर्व मित्र त्या ठिकाणी येतात. तेही पोपटाला बघतात आणि सर्वजण मिळून काय करतात, मित्र मिळून पोपटाला परत हवेमध्ये उडवून देतात आणि पक्षी त्या ठिकाणी पोपट हवेमध्ये उडत जातो. अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार गोष्ट लिहून पूर्ण केली तर त्याला या ठिकाणी 4 पैकी गुण मिळणार आहेत. बघा आजच्या पेपरमध्ये आपण इयत्ता 4थीसाठी आलेले सर्व प्रश्न व त्यांची उत्तरं याविषयी माहिती घेतली. यानंतरच याच पद्धतीनं आपण पेपर संपल्यानंतर गणित आणि इंग्रजी या विषयांचे देखील व्हिडिओ बघणार आहोत.